गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण मोशन इन वन डायमेन्शन स्टडी केलं आहे. आज आपल्याला स्टडी करायचं आहे मोशन इन टू डायमेन्शन म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन. आता प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे हा पॉईंट आपल्याला JEE आणि नीटसाठी इवन महाराष्ट्र CETसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला स्टडी करायचे व्हॉट इज प्रोजेक्टाईल मोशन, त्याशी रिलेटेड टर्मिनॉलॉजीज आणि नंतर आपल्याला डेरिव्हेशन सॉल्व करायचे आहेत. आता बघा, प्रोजेक्टाईल मोशनला डिफाईन करतात मोशन ऑफ पार्टिकल along the parabolic path purely under the action of gravitational force. Motion of particle along a parabolic path purely under the action of gravitational force is called as projectile motion. फॉर एक्झाम्पल सपोज करा माझ्याकडे गन आहे, त्या गनमधून मी बुलेटला फायर केलं इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन. आता जर मी बुलेटला फायर केले इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन तर फॉर एव्हर बुलेट हॉरिझॉन्टलला मूव्ह व्हायला पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात येते तुमच्या? मी काय केलं, बुलेटला गनमधून फायर केलं इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन, म्हणजे मी बुलेटला जी व्हिलॉसिटी इम्पार्ट केले इट इज इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन. सो फॉर एव्हर बुलेट हॅज टू मूव्ह इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन, बट इन रियालिटी बुलेट ट्रॅव्हल्स अलॉंग पॅराबोलिक पाथ अँड फायनली हिट द ग्राउंड. किंवा सपोज करा मी बॉल थ्रो केला, मी बॉल अपवर्डला थ्रो केला आहे, तर फॉर एव्हर बॉल अपवर्डला मूव्ह व्हायला पाहिजे, पण इन रियालिटी बॉल फॉलोज पॅराबोलिक पाथ अँड फायनली हिट द ग्राउंड. हे असं का झालं? इट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थची ग्रॅव्हिटी असते ती व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनला ॲक्ट होते. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बुलेटची पाथ चेंज झाली आणि फायनली टेक पॅराबोलिक पाथ अँड फायनली हिट द ग्राउंड. जर तुम्ही बॉल थ्रो केला असेल तर बॉलला व्हिलॉसिटी इम्पार्ट केले, इट इज इन व्हर्टिकल डिरेक्शन, सो बॉल व्हर्टिकलला मूव्ह व्हायला पाहिजे, पण इन प्रॅक्टिस बॉल इज ट्रॅव्हलिंग अलॉंग पॅराबोलिक पाथ अँड फायनली हिट द ग्राउंड. हे होतं ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ ॲक्टिंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. सो सच मोशन आर कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग अ पॅराबोलिक पाथ purely under the action of gravitational force is called as projectile motion. ओके, प्रोजेक्टाईल मोशनचे एक्झाम्पल सांगायचे म्हटले तर अ बॉडी ड्रॉप फ्रॉम विंडो ऑफ ट्रेन, इट इज एक्झाम्पल ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. अ बॉम्ब रिलीज फ्रॉम एरोप्लेन, अ बुलेट फायर फ्रॉम गन, अ बॉल थ्रोन इन व्हर्टिकल डिरेक्शन. ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. लक्षात आलं? these are examples of projectile motion. ओके, आता प्रोजेक्टाईल मोशन स्टडी करताना आपल्याला काही गोष्टी अज्यूम करायच्या आहेत. त्यातलं पहिली फॅक्ट जी तुम्ही अज्यूम करणार आहात, एअर रेजिस्टन्स इज निग्लेक्टेड. ओके, पहिली फॅक्ट कोणती? पहिलं अजम्पशन कोणतं? एअर रेजिस्टन्स इज निग्लेक्टेड. आता एकदा ह्यावर नीटला क्वेश्चन विचारला होता, नीटला म्हणजे AIPMTला क्वेश्चन विचारला होता, एअर रेजिस्टन्स निग्लेक्ट करायचा असतो ओनली वेन velocity provided is extremely large. So for large velocity of projectile, air resistance is neglected. Okay. Second, acceleration due to gravity. हे हाईट सोबत चेंज होतं. जशी हाईट इन्क्रीज होते ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होतं. ओके, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू हाईट डिक्रीज होतं. तर व्हाईल स्टडिंग projectile motion we are going to consider everywhere at every height acceleration due to gravity is constant. लक्षात आलं? पहिलं अजम्पशन काय केलं? एअर रेजिस्टन्स इज निग्लेक्टेड. सेकंड अजम्पशन आहे इफेक्ट ऑफ हाईट ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. आणि थर्ड, इफेक्ट ऑफ रोटेशन ऑफ अर्थ इज नॉट कन्सिडर्ड. इफेक्ट ऑफ रोटेशन ऑफ अर्थ इज निग्लेक्टेड. आता काय होतं बघा, अर्थ रोटेट होते ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ ॲट एव्हरी लोकेशन, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस. व्हाईल स्टडिंग प्रोजेक्टाईल मोशन, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट एव्हरी लोकेशन इज कन्सिडर्ड ॲज सेम. तर आपल्याला हे 3 इम्पॉर्टंट अजम्पशन कन्सिडर करायचे आहेत. पहिला मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आपलं पहिलं अजम्पशन होतं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट एव्हरी हाईट इज कन्सिडर्ड ॲज सेम. So effect of height on acceleration due to gravity is neglected. Second, effect of rotation of earth is neglected.
due to rotation of earth. At every location acceleration due to gravity changes. So while studying projectile motion, effect of rotation of earth is not considered. आणि थर्ड इम्पॉर्टंट अजम्पशन, एअर रेजिस्टन्स इज निग्लेक्टेड. आता ह्याच्यामध्ये काही डेफिनेशन आहेत, आपल्याला डेफिनेशन पण स्टडी करायचे आहेत. त्यातली पहिली डेफिनेशन म्हणजे प्रोजेक्टाईल मोशनची डेफिनेशन. प्रोजेक्टाईल मोशनची डेफिनेशन काय असणार आहे? सो मोशन ऑफ पार्टिकल, मोशन ऑफ बॉडी along a parabolic path purely under the action of gravitational force of earth is called as projectile motion. Okay, a body traveling along a parabolic path purely under the action of gravity is called as projectile. प्रोजेक्टाईल. तर ही सेकंड डेफिनेशन. प्रोजेक्टाईल म्हणजे काय? जी बॉडी प्रोजेक्टाईल मोशन परफॉर्म करते त्या बॉडीला आपण म्हटलं प्रोजेक्टाईल. अ बॉडी ट्रॅव्हलिंग अलॉंग अ पॅराबोलिक पाथ प्युअरली अंडर द ॲक्शन ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल. ओके. थर्ड आहे हॉरिझंटल रेंज. ओके. आता हा बॉडीचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि हा बॉडीचा एंड पॉईंट आहे. स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट यांच्यामधलं हॉरिझंटल डिस्टन्स याला म्हणतात हॉरिझंटल रेंज. horizontal range. A straight line path between initial point and final point of projectile is called as horizontal range. ओके. त्याच्या पुढची डेफिनेशन आहे अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल मेड बाय व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ प्रोजेक्टाईल विथ हॉरिझंटल याला म्हणायचं अँगल ऑफ प्रोजेक्शन. आता बघा, प्रोजेक्टाईलला मी फायर केलं आहे मेकिंग सर्टन अँगल विथ हॉरिझंटल. प्रोजेक्टाईलला मी फायर केलं विथ व्हेलॉसिटी यू. ह्या प्रोजेक्टाईलच्या व्हेलॉसिटीनं हॉरिझंटलसोबत केलेला अँगल, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ प्रोजेक्शन. लक्षात आलं? अँगल मेड बाय व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ प्रोजेक्टाईल विथ हॉरिझंटल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ प्रोजेक्शन ऑफ प्रोजेक्टाईल. ओके. त्यानंतर पुढची डेफिनेशन आहे टाइम ऑफ असेंट. टाइम ऑफ असेंट. टाइम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू रीच द मॅक्झिमम हाईट इज कॉल्ड ॲज टाइम ऑफ असेंट. टाइम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू रीच द मॅक्झिमम हाईट इज कॉल्ड ॲज टाइम ऑफ असेंट. ओके. प्रोजेक्टाईलला मॅक्झिमम हाईटला पोचण्यासाठी लागणारा टाईम, दॅट इज टाईम ऑफ असेंट. टाईम ऑफ डिसेंट. टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू ट्रॅव्हल फ्रॉम मॅक्झिमम हाईट टू ग्राउंड अगेन इट इज कॉल्ड ॲज टाईम ऑफ डिसेंट. टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू ट्रॅव्हल फ्रॉम मॅक्झिमम हाईट टू ग्राउंड अगेन इज कॉल्ड ॲज टाईम ऑफ डिसेंट. कळलं? त्यानंतर टाइम ऑफ फ्लाइट. टाइम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू ट्रॅव्हल फ्रॉम इनिशियल पॉईंट टू फायनल पॉईंट इज कॉल्ड ॲज टाइम ऑफ फ्लाइट. प्रोजेक्टाईलला स्टार्टिंग पॉईंटपासून एंड पॉईंटपर्यंत जाण्यासाठी लागणारा टाईम याला आपण म्हणतो टाइम ऑफ फ्लाइट. आता बघा, स्टार्टिंग पॉईंटपासून एंड पॉईंटपर्यंत जाण्यासाठी लागणारा टाईम म्हणजेच तेवढ्या वेळासाठी प्रोजेक्टाईल एअरमध्ये राहणार आहे. सो द टाईम फॉर विच प्रोजेक्टाईल रिमेन्स इन एअर इज कॉल्ड ॲज टाईम ऑफ फ्लाईट. लक्षात आलं? तर ह्या इम्पॉर्टंट डेफिनेशन रिलेटेड विथ प्रोजेक्टाईल मोशन. क्लिअर झालं? सो प्रोजेक्टाईल मोशनशी रिलेटेड डेफिनेशन मी सांगितल्या. यातली पहिली डेफिनेशन म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशनला आपण डिफाईन करतो मोशन ऑफ बॉडी अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी अलॉंग अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. अ बॉडी परफॉर्मिंग प्रोजेक्टाईल मोशन, दॅट इज अ बॉडी विच इज मुव्हिंग अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी अलॉंग अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल. हॉरिझंटल रेंज. अ हॉरिझंटल डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंड पॉईंट इज कॉल्ड ॲज हॉरिझंटल रेंज. Angle of projection.
Angle made by velocity vector of projectile with horizontal is called as angle of projection. Time of ascent, time taken by projectile to reach the maximum height is called as time of ascent. Time taken by projectile to travel from maximum height to ground again, it is called as time of descent. Time of flight, time taken by projectile to travel from starting point to end point is called as time of flight. आता स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत प्रोजेक्टाईल ज्या वेळेला ट्रॅव्हल होईल तेवढा वेळ ती एअरमध्ये असणार आहे, त्यामुळे टाइम ऑफ फ्लाईटला आपण डिफाईन करतो द टाइम फॉर विच प्रोजेक्टाईल रिमेन्स इन एअर इज कॉल्ड ॲज टाइम ऑफ फ्लाईट. ओके, आता एक लक्षात घ्या, प्रोजेक्टाईल मोशन ही ड्यू टू ही मोशन असते ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. ऑब्वियसली या केसमध्ये ॲक्सलरेशन येणार आहे, ते ॲक्सलरेशन म्हणजे जी असणार आहे, बरोबर आहे. प्रोजेक्टाईल मोशन ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं होते, सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा सिम्बॉल आपण जी यूज करतो ही मोशन आहे. ही मोशन कुणामुळे आहे? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. त्यामुळे या मोशनमध्ये जे ॲक्सलरेशन असणार आहे दॅट इज नथिंग बट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्लिअर झालं. सो प्रोजेक्टाईल मोशन जर तुम्ही स्टडी करताय तर त्या केसमध्ये बॉडीला प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी लागणार आहे. पुढे बॉडी जी मूव्ह होणार आहे इट इज अंडर द ॲक्शन ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळे या केसमध्ये जे ॲक्सलरेशन असेल ते ॲक्सलरेशन म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे. लक्षात आलं. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे व्हर्टिकल डिरेक्शनलाच इफेक्टिव्ह असतं, हॉरिझॉन्टल डिरेक्शनला ते 0 असतं. लक्षात आलं. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इफेक्टिव्ह इन ओनली व्हर्टिकल डिरेक्शन. व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इफेक्टिव्ह असणार आहे, हॉरिझॉन्टलला ग्रॅव्हिटीची इफेक्ट असणार नाही, त्यामुळं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन 0 असणार आहे. ओके, मग आता लक्ष द्या. प्रोजेक्टाईल फायर्ड पॅरलल टू हॉरिझॉन्टल. आता आपल्याला स्टडी करायचं आहे एक इम्पॉर्टंट डेरिवेशन, जे त्यातले फॉर्म्युले तुम्हाला जेई नीटसाठी लागणार आहे, CET लागणार आहेत. हा पॉईंट महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये नाही आहे, पण NCERTमध्ये आहे, त्यामुळे आपण तो पॉईंट कव्हर करतो आहे. आता आपण डेरिवेशन आपल्याला स्टडी करायचे प्रोजेक्टाईल फायर्ड पॅरलल टू हॉरिझॉन्टल.